खालापूर महोत्सव, आपले खालापूर आपला महोत्सव। दिनांक 26, 27 आणि 28 जानेवारी 2018। ठिकाण महेश राठी आणि भोसले कुटुंबीय पटांगण, खालापूर फाटा। आयोजक खालापूर नगरपंचायत आणि खालापूर ग्रामस्थ। सुकडीच्या मापात पाप, सभापती श्रद्धा साखरे यांच्यामुळे पोषण आहार घोटाळ्याचा पर्दाफाश। खालापूरमधील बचत गटाविरोधात गुन्हा। सरकारच्या पोषण आहार योजनेअंतर्गत वाटप करण्यात येत असलेल्या सुकडीच्या पाकिटामध्ये निर्धारित वजनाच्या सुमारे 40% कमी आहार भरल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय। मनसेचे तालुकाध्यक्ष महेश सोगे यांच्या तक्रारीनंतर खालापूरच्या सभापती श्रद्धा साखरे यांनी गोडाऊनची तपासणी केल्यानंतर हा अपहार समोर आला। या प्रकरणी स्वयंसिद्ध महिला बचत गटाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात खालापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। पोषण आहार योजनेतील सुकडी तयार करण्याचे काम खालापूर तालुक्यात चौक येथील स्वयंसिद्ध महिला बचत गटाकडे सोपवण्यात आले आहे। चौक येथील कारखान्यात बालके तसेच गर्भवती आणि स्तनदा मातांसाठी हा आहार तयार केला जातो। सुकडी तयार करून पिशवीत सीलबंद करण्यात येते, त्यानंतर तिचा ठिकठिकाणी पुरवठा करण्यात येतो। कमी वजनाची पाकिटे केल्याच्या आरोपावरून या बचत गटाच्या प्रमुख वंदना साळुंखे आणि अन्य पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। आमच्याकडे परवा खालापूर पंचायत समिती सभापती सौ श्रद्धा अंकित साखरे मॅडम आणि पंचायत समितीचे काही प्रशासकीय पदाधिकारी आले होते। तर त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे मनसेचे महेश सोगे आहेत, तर त्यांची तक्रार होती की निकृष्ट दर्जाचा आहार जो बालकांना आणि महिलांना दिला जातो सकस आहार, तर त्यामध्ये निकृष्ट दर्जा आहे। त्यासाठी त्यांनी तिथं तपासणी केली असं त्यांना असं जाणवलं की त्या ठिकाणी वजनाचा काहीतरी घोटाळा होते। म्हणून त्यांच्या समवेत आम्ही इथं चौकमध्ये तुपगाव ग्रामपंचायतच्या बाजूला आदर्श स्वयंसहायता महिला मंडळाचं एक फॅक्टरी आहे की ज्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून एक प्रकल्प राबवला जातो THR म्हणून, त्यामुळे THR आपण त्याला सुकडी बोलतो। तर त्या ठिकाणी आम्ही छापा घातला। आमच्या असं लक्षात आलं की त्यामध्ये काही 1680 ग्रॅम वजनाच्या बॅग्स होत्या, काही 1820, 1980। तर ह्या वजनाच्या बॅग्समधलं वजन आम्ही वजन काट्यावरती चेक करून पाहिलं असता त्यामध्ये 950 ग्रॅम ते 1000 ग्रॅम एवढंच वजन होतं। म्हणजे प्रत्येक बॅगमधून 700 ते 800 ग्रॅम हे वजन कमी भरण्यात आलं होतं। चौक येथील कारखान्यातील या प्रकाराबद्दल खालापूर पंचायत समितीच्या सभापती श्रद्धा साखरे यांना माहिती मिळाली होती। त्यानुसार मंगळवारी खालापूर पोलिसांनी या कारखान्यावर छापा घातला। त्यावेळी साखरे यांच्यासह उपसभापती विश्वनाथ पाटील सोबत होते। खालापूरचे पोलीस निरीक्षक JS शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार यांच्या पथकाने ही कारवाई केली। या ठिकाणी पोषण आहाराची 1468 पाकिटे जप्त करण्यात आली। या सर्व पाकिटात निर्धारित वजनापेक्षा 40% कमी आहार भरल्याचे दिसून आले। जप्त केलेल्या सुकडीची किंमत 57,100 रुपये आहे। सभापती श्रद्धा साखरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सुकडीतील वजनाचा हा गैरव्यवहार 7 ते 65 लाखांच्या घरात जाण्याची शक्यता आहे। सभापतींनी दिलेल्या तक्रारीवरून 60 ते 65 लाख रुपये रकमेचा हा अपहार सध्या त्यांनी तक्रार दिली, अधिक तपास करतो। आठवड्यापूर्वी मनसेचे खालापूर तालुकाध्यक्ष महेश सोगे यांनी पोषण आहार घोटाळा होत असल्याचा आरोप केला होता। त्यानुसार चौक येथील गोडाऊनमध्ये जाऊन तपासणी केली असता वजनात तफावत आढळून आल्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचे सभापती श्रद्धा साखरे यांनी सांगितले। 16 जानेवारीला मला एक खालापूर तालुका अध्यक्ष मनसेचे महेश सोगे यांनी तक्रार केली होती THR संदर्भात की तो निकृष्ट दर्जाचा THR दिला जातो। तर त्या अनुषंगाने मी तिथे व्हिजिट द्यायला गेली, त्या गोडाऊनची पाहणी करायला गेली। तर तिथे ते पॅकिंगचं काम चालू होतं। तर मी जस्ट चेक केलं ते पॅकिंग, तर त्या पॅकिंगचं वेट असतो 1880, म्हणजे 1 किलो 880 ग्रॅम। तर तिथे निव्वळ ते 974 ग्रॅम भरला गेला। मी असे 10-12 पॅकेट चेक केले, तर तिथे पण मला तसंच दिसलं। म्हणून मी तिथे विचारलं की त्या बाबा की तुम्ही हे असं केलं म्हणजे कोणाच्या सांगण्यावरून केलं? तर त्यांनी सांगितलं की आम्हाला मॅडम आहेत, त्यांच्या सांगण्यानुसार आम्ही अशी पॅकिंग केलेली आहे। फक्त आम्हाला जनतेला न्याय द्यायचा होता। आम्हाला ज्यांनी जो निवेदन दिलेला आहे की तक्रार केली होती की चौकशी करा, त्या अनुषंगाने आम्ही गेलो तिथे। तक्रार आम्हाला जे तिथे जो घोटाळा जाणवला तो आम्ही पोलिसांना सांगितलं। आता ह्याच्या पुढची कारवाई जे कोण असेल ते समोर येईल।
महेश सोगे यांनी निकृष्ट दर्जाची सुकडी दिली जात असल्याचा आरोप करत तक्रार केली होती। त्याची दखल घेत पंचायत समितीच्या सभापती श्रद्धा साखरे यांनी गोडाऊन तपासल्याने या गैरव्यवहाराचा पर्दाफाश झाला। हे मोठे रॅकेट असून राज्यभरात अशा प्रकारचा अपहार होत असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून या प्रकरणात अनेक बडे मासे सहभागी असल्याची चर्चा आहे। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।